मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. एक विश्वासपात्र सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म असलेल्या मराठी लग्न अक्षदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सातत्यानं आपले फोन आम्हाला येत असतात आणि या संदर्भात मराठा लग्न अक्षदाचा हेतू, उद्देश आणि भूमिका याबद्दल जाणून घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ते लग्न अक्षदा ॲप्लिकेशन आणि आमचा कन्सेप्ट समजून घेण्यापूर्वी किंवा ते वापरण्यापूर्वी जर तुमच्याकडे 10 मिनिटाचा हा व्हिडिओ बघण्यासाठी वेळ नसेल, तर कृपया हा व्हिडिओ इथेच स्किप करा आणि कृपया कुणीही आम्हाला लग्नासाठी फोन करू नका. आम्ही कुणाचेही लग्न जुळवत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही. आम्ही कुणालाही कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं लग्न कुठेतरी जुळलं पाहिजे, तर लग्न जुळत असताना सातत्यानं लग्न फसवणुकीपासून सावध करणे हा मुख्य उद्देश या प्लॅटफॉर्मचा आहे. मात्र हे वापरायचं कसं याबाबत अनेक जण अपेक्षा हे दुसऱ्याकडून व्यक्त करत असतात आणि लग्न जुळत नाहीत म्हणून दुसऱ्याच्या नावाने आपण ओरडत बोंबलत फिरतो. मात्र आपल्या चुका आपण कधीच समोर आणत नाही. ही सगळ्यांची तुमची माझी सगळ्यांची सवय झालेली आहे. तर असो, मराठा लग्न अक्षदा हा एक केवळ आणि केवळ सामाजिक प्लॅटफॉर्म आहे. लोकांना समुपदेशन करणं आणि विवाह फसवणुकीपासून सावध करणं, लग्न जुळवण्यासाठी मदत करणं हा या सामाजिक प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आहे. गेल्या 4.5 वर्षापासून एक मोफत सेवाभाव म्हणून आम्ही याच्यावर काम करतोय. दुसरीकडे आपल्याला जर असं वाटत असेल, की या माध्यमातून आपल्याला काहीतरी लग्न जुळण्यासाठी मदत व्हावी, तर अशी लग्न कुठल्या विवाह संस्थेकडून जुळत नसतात. पहिल्यांदा हे डोक्यातून काढून टाकलं पाहिजे, की एखाद्या विवाह संस्थेकडे पैसे भरले किंवा कोणीतरी 1000-500 बायोडाटा आपल्याकडे सेंड केले म्हणजे आपलं लग्न जुळतं असं होत नाही. आमच्याकडे जवळपास 7-8 ग्रुप येतात WhatsAppचे, त्याच्यावर रोजचे 400-500 लग्न बायोडाटा येतात आणि असं आम्हाला एकही वाटत नाही, की बुवा याचं लग्न या बायोडाटा पाहून जुळलं असेल, असं होत नसतं. आमची जी पद्धत आहे ती पद्धत समजून घ्या. पहिल्यांदा तुम्ही प्ले स्टोअरला गेलं पाहिजे. तिथे मराठा लग्न अक्षदा हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ते पूर्णपणे फुकट आहे. मोबाईल नंबर टाकून, OTP टाकून तुमचं नाव लिहा, तालुका, जिल्हा निवडा, 4 अंकी पासवर्ड सेट करा. वाटलं तर रेफरल कोड टाका, नाही तर ते ब्लँक सोडून द्या तसंच. त्याच्यानंतर माय प्रोफाईलवर क्लिक करून तुमची प्रोफाईल नोंदवा. बिगर प्रोफाईल नोंदल्याच्याही तुम्ही सगळ्या बायोडाटा त्या ठिकाणी पाहू शकता. मोबाईल नंबर तुम्हाला दिसणार नाही. त्याचं कारण वेगळं आहे. त्यानंतर तुम्ही कुणालाही रिक्वेस्ट टाकू शकता. टाकल्याच्या नंतर ती पडताळणीसाठी आमच्याकडे येते. आमच्याकडे आल्याच्या नंतर आम्ही दोन्ही बायोडाटा फुरसतीनुसार जसा वेळ भेटेल तसं पाहतो. त्याची पडताळणी करतो. ते जर विसंगत असले तर तिथंच तो रिजेक्ट करतो आणि तुम्हाला ते WhatsAppला कुठल्या कारणामुळे रिजेक्ट झाला याचा मेसेज येतो. त्याला 4, 6, 8, 10 दिवस लागू शकतात. रिक्वेस्ट टाकल्या लगेच फोन करणं हे योग्य ठरणार नाही. माय प्रोफाईलमध्ये तुमची प्रोफाईल नोंदवत असताना तुमचं नाव, गाव, पत्ता, शिक्षण, वय, कौटुंबिक माहिती, घरामध्ये कोण-कोण काय करतं, उत्पन्न किती, ह्या सगळ्या गोष्टी आणि 2 व्यवस्थित फोटो हे आपण टाकले पाहिजे. बऱ्याचदा बरीच मुलं ही फोटो अपलोड करताना काळा चष्मा लावलेला किंवा चित्र-विचित्र किंवा एखाद्या बुलेटवर बसून किंवा एखाद्या गाडीच्या टपावर बसून ही अशी लग्न जुळत नसतात. हे सामाजिक सभ्यतेला धरून नाही, हे आम्ही वारंवार सांगतो. असे बायोडाटांना प्रतिसाद मिळत नसतो. ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. बरेच जण असे फोटो अपलोड करतात, की स्वतःच्या आईसोबत कुठेतरी दिवाळीचं पूजन करताना किंवा हे हे कशासाठी सोंगा आणताय तुम्ही? तुमच्या लग्नासाठी फोटो सरळ उभा राहून फोटो काढा, जसा असेल तसा. त्याच्यासाठी जास्तीची कसरत करायची काही गरज नाही. मात्र हे बऱ्याच जणांना सुचत नाही. शिकेल असूनही आपल्याला ते कळत नाही. ह्या गोष्टी घडत असतात. मुलींच्या बाबतीत बायोडाटा नोंद करत असताना त्या ठिकाणी स्वतःची अपेक्षा ही व्यवस्थित लिहिली पाहिजे, की आम्हाला कुठल्या जिल्ह्यातलं स्थळ चालेल, कशा अपेक्षेचं पाहिजे त्यानुसारच त्या रिक्वेस्ट येत राहतील. अ, अशाच कुठल्याही जिल्ह्यात कुठल्याही रिक्वेस्ट टाकल्यानं त्याला प्रतिसाद मिळत नसतो, हे आम्ही वारंवार सांगतो. त्याच्यानंतर बऱ्याच बायोडाटा दिवसभरात 30-40 प्रोफाईलची नोंद होते. सगळ्यांना संपर्क करणं शक्य नसतं. WhatsAppला जर आम्ही मेसेज टाकले तर त्याच्यावर कोणी प्रतिसाद देत नाही. फक्त WhatsApp ग्रुपवर आम्हाला टाकत राहतात, की गरीब मुलींचे बायोडाटे टाका, अमक्या मुलींचे टाका, कमी शिकलेल्या टाका. स्वतःच्या नात्यागोत्यातला एकही बायोडाटा आपण टाकायची आपली स्वतःची हिंमत नसते किंवा अवकात नसते. मात्र अपेक्षा आपण दुसऱ्याकडून ठेवतो. ह्या गोष्टी सातत्याने आमच्यासोबत घडतात. दुसरी गोष्ट मोबाईल नंबर का दिसत नाही याबाबत जे आहे, तर या मोबाईल नंबर आपण एवढे सभ्य आहोत, की आपल्याला हे सुद्धा भान नसतं,
की एखादा बायोडाटा मुलीचा ग्रुपवर एखाद्या आला, की त्याला एवढा फोनचा त्रास होतो, की शेवटी तो त्या ग्रुपचा आणि त्या याचा विवाह संस्थेचा नाद सोडून देतो आणि म्हणतो, की बाबा आपल्या मुलीचं लग्न नाही झालं तरी परवडते, पण ह्या लोकांचा त्रास नको. अशा परिस्थित्या निर्माण आपण करत आहोत. ही गोष्ट आपण समजून घ्या. आम्ही काही पदरचं बोलतो किंवा कुठलं तरी उचलून बाजारात मांडतो अशातला भाग नाही. जी आहे ती वस्तुस्थिती आम्ही तुम्हाला सांगतोय. बरेच पालक आम्हाला असे म्हणतात, की आमचा बायोडाटा कुठल्याही ग्रुपवर टाकू नका. तुम्ही जर एखाद्या ग्रुपला जॉइन असाल, तर बघा त्या ग्रुपखाली कसं धिंगाणा आपण घालतो आणि त्याचा कसा बाजार भरवतो, हे आता वेगळं सांगायची गरज नाही. एखादी मुलगी एम-बी-बी-एस असते, आय-टी मधली असते आणि हा पठ्ठ्या 8वी जेमतेम 8वी-10वी पास असतो किंवा त्याचे वडील असतात. तरी तो विचारतो, "अपेक्षा काय? अमक्या भागातलं स्थळ चालेल का? नाशिकचं चालेल का? पुण्याचं चालेल का? नागपूरचं चालेल का? चंद्रपूरचं चालेल का?" अरे, ह्या अशी लग्न जुळतात का? ही सगळी आपण सभ्यता, संस्कृती, परंपरा ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरून बाजारात केव्हाच विकून टाकलेल्या आहेत आणि केवळ पाश्चात्य संस्कृतीचा अंधाणू करत, करत संवाद होईल तर लग्न जुळतील या फसव्या जाहिरातीच्या पाठीमागे लागत आपण नसता तो धिंगाणा घालतो आणि याच्यामुळे लग्न जुळत नाहीत. हे आम्ही वारंवार सातत्यानं सांगतो तरीही कोणी ऐकायला तयार नाही. तर असो. दुसरीकडे तुमच्या प्रोफाईल नोंदल्याच्या नंतर तुम्ही जर रिक्वेस्ट टाकत असाल, तर त्या ठिकाणी जर तुमचा आधार कार्ड किंवा कुठलंही ओळखपत्र अपलोड केलेलं नसेल, तर अशा रिक्वेस्ट आम्ही शक्यतोवर बाद करतो. कारण व्हेरिफाय केल्याशिवाय व्हेरिफाय असलेल्या प्रोफाईलचीच आम्ही एकमेकांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. ही गोष्टही आपण ध्यानात घेतली पाहिजे. आपली माहिती पुरेपूर पूर्ण भरलेली पाहिजे. बरेच जण लिहितात नुसती खाजगी नोकरी, सरकारी नोकरी, कुठली नोकरी आहे, काय आहे, आपल्याकडे शेती किती आहे, या गोष्टीचं कुठलंच आकलन होत नाही. अर्धवट माहितीवर लग्न जुळत नसतात. कोणीतरी पत्ता अर्धवटच टाकतो. एखादा टाकतो पुणे, नाशिक, अकोला, अमरावती. आपला पत्ताही पूर्ण टाकला पाहिजे. मराठीमध्ये आहे, सोपं आहे आणि तेवढं जर टाकता येत नसेल, तर आमच्या प्लॅटफॉर्मचा नाद तुम्ही सोडून द्या. हे फक्त जे व्यवस्थितपणे लिहू शकतात, बोलू शकतात, अशाच लोकांसाठी हा प्लॅटफॉर्म आहे. तेव्हा अ, आपल्यासाठी ज्या काही सुरुवातीच्या फुकटच्या रिक्वेस्ट असतात, तर त्या टाकून द्यायच्या आणि सोडून आमचं प्लॅटफॉर्म सोडून देऊन दुसरीकडं कुठेतरी पैसे भरून त्याचा शोध घ्यायचा आमचं काही एक म्हणणं नाही. दुसरीकडे जे मोबाईल नंबर दिसत नाही, तर त्याची कारणं तुम्हाला सांगितलेली आहेच, की लोकांचा विनाकारण अनावश्यक त्रास होतो. या गोष्टीमुळे सर्व मोबाईल नंबर आम्ही हाईड केलेले आहेत. पत्त्यावरच लग्न जुळत असतात. मोबाईल नंबरची काही गरज नसते. हा आमचा अनुभव आहे. तरी पण संपर्कासाठी मोबाईल नंबर आवश्यक असतो. तर त्यासाठी तुम्हाला रिक्वेस्ट टाकणं आवश्यक आहे. जशी आम्ही मेहनत घेतो, तर त्याप्रमाणे तुम्ही सेटिंगवर जाऊन त्या ॲपची लिंक मित्रांना, नातेवाईकांना, आपल्या कुटुंबातल्या कोणाला तरी शेअर केली पाहिजे. त्याला रेफरल कोड टाकून ते डाउनलोड करायला सांगितलं पाहिजे. त्या बदल्यात तुम्हाला 50 पॉइंट्स मिळतात किंवा ब्लॉगचं सेक्शन आहे. त्या ब्लॉगवर वेगवेगळी माहिती असते. तो ब्लॉग तुम्ही शेअर केला पाहिजे. त्या बदल्यात तुम्हाला 5-10 पॉइंट्स मिळतात. अशी ही पद्धत आहे. ते जर तुमची करायची तयारी नसेल, तर ₹10-20 तुम्ही रिचार्ज करून ते खर्च केले पाहिजे. ₹10-20 तुमच्या काय आम्ही काही लखपती किंवा करोडपती होत नाही. वरती आमच्या घरावर अजूनही पत्रच आहेत आणि पत्र्याच्याच घरात आम्ही राहतो. लोकांना अ, फसवणं हा आमचा उद्देश नाही किंवा हा कुठलाही व्यवसाय नाही आणि ज्यांना वाटत असेल, की ₹10-20 खर्च करायची ज्यांची तयारी नसेल आणि जर एखादं त्यांच्या भागातलं जुळतं-मिळतं जर स्थळ असेल, तर त्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या खर्चानं मध्यस्थ म्हणून बोलणी करायला यायला स्वतःच्या भाड्यानं तयार आहोत. तुमचं लग्न कोणत्याही माध्यमातून जुळत असेल, तर त्या ठिकाणी जर आम्हाला पत्रिका मिळत असेल, तर आमचे आहेर, रांधण, भांडं आमच्या ऐपतीप्रमाणे आम्ही घेऊन यायला तयार आहे. आम्हाला कोणाचेही पैसे नकोत. असो, तुमचे जर काही प्रश्न असतील, तर त्या ठिकाणी मदतीसाठी सेक्शन आहे. तो डायरेक्ट तुम्हाला WhatsAppला रिडायरेक्ट करतो. WhatsApp कॉल आम्हाला कोणीही करू नये कारण आमचं WhatsApp हे लॅपटॉप, कॉम्प्युटरला कनेक्टेड असते. आम्हीही दुसऱ्याची नोकरी करतो. सगळ्यांचे फोन उचलणं शक्य नसतं. तुमची काही हे असेल, समस्या असेल तर ती WhatsAppला कळवली पाहिजे. तूर्तास धन्यवाद.